नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आज आपण बनवत हिरव्या मिरचीचे लोणचे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी हिरवी मिरची स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे। त्यानंतर आपण मिरचीचे 2 भागात मधोमध कट मारून घेऊयात। त्यानंतर कट केलेली मिरची एका भांड्यात घेऊन त्यात 2 मोठे चमचे मीठ आणि 3 लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। या ठिकाणी तुम्ही व्हिनेगरचाही वापर करू शकता। त्यानंतर आपण यासाठी लागणारा मसाला बनवूया। त्यासाठी मी कढईत 2 चमचे बडीशोप, अर्धा चमचा मिरे, अर्ध्यापेक्षा थोडी मेथी दाणे आणि 2 चमचे अख्खी मोहरी घेतलेली आहे। हे सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून घेऊ आणि हे सर्व एका प्लेटमध्ये काढून थंड करण्यास ठेवूयात। हे थंड होते तोपर्यंत आपण कढईत तेल गरम करण्यास ठेवू। त्यासाठी कढईत अर्धा कप तेल घेऊन तेलाचा धूर निघेपर्यंत कडकडीत असे गरम करून घेऊयात। त्यानंतर ते थंड करून घेऊयात। तेल थंड होते तोपर्यंत आपला तयार लोणच्याचा मसाला अर्धा चमचा ओवा घालून दळून घेऊ। तुम्ही बघू शकता आपलं तेल थंड झालेलं आहे। त्यानंतर त्यात आपण अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग आणि 1 चमचा रेड चिली पावडर घालून घेऊयात। हे सर्व गरम तेलात टाकू नका, त्यामुळे ते करपण्याची शक्यता असते। त्यानंतर ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आपला तयार मसाला मिरचीत व्यवस्थित मिक्स करूयात आणि त्यात तेलही व्यवस्थित टाकून मिक्स करून घेऊयात। तुम्ही बघू शकता आपले मिरचीचे लोणचे तयार झालेले आहे। हे लोणचे तुम्ही कोणत्याही मिरचीपासून बनवू शकतात। मोठी, लाल किंवा छोटीवाल्या मिरचीपासूनही बनवू शकतात। त्यानंतर हे लोणचे काचेच्या बरणीत भरून ठेवावे। त्यासाठी लागणारी काचेची बरणी व्यवस्थित धुवून उन्हात कडकडीत अशा उन्हात वाळून घ्यायचे आहे आणि मगच त्यात लोणचे भरायचे आहे। त्यानंतर ही बरणी 2 ते 3 दिवस उन्हात ठेवून घ्यावीत। त्यानंतर हे लोणचे 10 ते 15 दिवसांनी खाण्यायोग्य तयार होते। हे लोणचे भाजीसोबत, पराठ्यासोबत किंवा चपातीसोबत खूप छान लागते। कशी वाटली मिरचीच्या लोणच्याची रेसिपी? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।